आता आपण पाहणार आहोत सदा सर्वदा मुक्त व्हावे. त्यापूर्वी ध्यान आणि ज्ञान हे समजून घ्यायचं. ध्यान ध्यायते ध्यास आणि न म्हणजे नाही. इथे ध्यास धरण्यासारखं काही नाही म्हणजे ध्यान. आणि ज्ञान ज्ञेय ज्ञान म्हणजे जाणणे. येथे जाणण्यासारखं काही नाही. इथे जाणण्यासारखं काही नाही आणि ध्यास धरण्यासारखं काही नाही. याचा अर्थच आहे ते केवळ कैवल्य आहे, केवळ असणे पण आहे. त्याच्यामध्ये जे जे आहे ते आपल्या दृष्टीने अज्ञात आहे. तरी सुद्धा ते जे आहे ते वेळोवेळी त्याच्या पद्धतीने आविर्भूत होते, काही काळ राहते आणि परत नष्ट होते. अशा अर्थी आपण ध्यान करणं, आपण ज्ञान मिळवणं म्हणजे खऱ्या अर्थाने काही न करणं, केवळ अविचल शांत नमनी अमनी भावात असणं असा त्याचा अर्थ आहे. तर आता सदा सर्वदा मुक्त असावे हे काव्य आहे का? ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय ध्याता काही नुरते, विषयांते ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. कोण ध्याता निर्विषयाचा, ध्येय कोणा निर्विषयाचे, तरी चाले ध्यान अंतरी, ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. करता कर्म करता विरहित क्रिया, ओळख समजा ब्रह्माची या. ब्रह्म जाणुनी ब्रह्मुरावे, गुळ खाऊनी मुखे असावे. व्यक्तित्वाविण व्यक्त असावे, पुष्पे विण परी गंध असावे. गुणाकारी कदा नसावे, सदा सर्वदा मुक्त असावे, सदा सर्वदा मुक्त असावे. तर आता आपण पूर्वीच म्हटलेलं आहे, ध्यास संपला म्हणजे ध्यान लागलं आणि काही मिळवायचं निश्चित नाही हे कळलं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. तरी सुद्धा ज्ञान संपता ध्यान लागते म्हणजे काही जाणण्यासारखं इथे काही नाही हे कळलं म्हणजे इथे सर्व शून्य आहे कळलं तेव्हाच ध्यान लागते. जर इथे काही शून्यच आहे तर इथे जाणण्यासारखं काही नाही आणि जर इथे शून्यच आहे आणि ते आपल्याला कळलंय तर आता ध्यास मुळात उरत नाही. म्हणून शून्यत्वाचं ज्ञान हेच तुम्हाला ध्यानामध्ये म्हणजे शून्यत्वामध्ये प्रस्थापित करते. म्हणून ज्ञान संपदा ध्यान लागते म्हणजे एव्हरीथिंग इज नथिंग हे जे ज्ञान आहे ते ज्ञानच तुम्हाला त्या नथिंग मध्ये आराम देते, नथिंग मध्ये तुम्हाला शांतपणे बसवून ठेवते. म्हणजेच तुम्हाला नमनात अमनात तेव्हाच जाता येतो जेव्हा इथे जाणण्यासारखं काही नाही हे कळतो तेव्हा. म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ नथिंग म्हणजे नथिंगचं ज्ञान हेच अंडरस्टँडिंग ऑफ नथिंग इज रेस्टिंग ऑफ रेस्टिंग इन द नथिंग. अंडरस्टँडिंग ऑफ नथिंग इज रेस्टिंग इन द नथिंग. काही नाही याची समजच तुम्हाला काही नाही अशा अवस्थेत विश्रांत करते. म्हणून म्हटलेलं आहे ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय ध्याता काही निवृत्ते. आता इथे जाणण्यासारखं पण काही नाही आणि इथे ध्यास धरण्यासारखं पण काही नाही. म्हणून जिथे जाणण्यासारखं काही नाही जिथे ज्ञान नाही आणि ते ध्यास धरण्यासारखं काही नाही म्हणजे जिथे ध्यान नाही तिथे ध्यान नाही तिथे ध्येय ध्याता नसतो आणि ज्ञान नाही तिथे नेय आणि ज्ञाता नसतो. म्हणून ज्ञान नाही म्हणून नेय नाही ज्ञाता नाही, ध्यान नाही म्हणून ध्येय नाही ध्याता नाही. म्हणून म्हटलेलं आहे ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय ध्याता काही नुरते. अशाच अर्थी नेय ज्ञाता काही नुरते ही लक्षात घ्या. मग सर्व ध्यान ज्ञान हे काय असतं? विषयांचे ते ज्ञान संभवे. जे विषय आहेत विषय याचा अर्थ आपले जो मोह आहे आपली जी आकर्षण आहे जिथे जिथे आपल्याला आकर्षण आहे तिथे तिथे विषय आहे
आणि विषयाचं आकर्षण याला मोह म्हणजे मूर्खता म्हणतात. म्हणून क्षणिक सुखदायी विषयांचं आकर्षण ज्याला असतं तो मोहात गुंतलेला असतो. जसा अर्जुन मोहात गुंतलेला होता तसे आपण मोहात म्हणजे मूर्खतेत गुंतलेले आहोत. कारण विषय हे शाश्वत नसून अशाश्वत आहेत. अशाश्वतामध्ये जो गुंतो तो मूर्ख असतो. म्हणून विषयांचं ज्ञान संभवतं म्हणजे अशाश्वत गोष्टींचीच आपणाला वरच्यावर काय असते आवड निर्माण होते. अशाश्वत गोष्टी वरच्यावर आपल्याला फार छान वाटतात. म्हणून ज्ञान आणि ध्यान सर्वसाधारणपणे अशाश्वत विषयांचं मोहाचं मूर्खतेचं विषयांचं असतं. खरं पाहायला गेलं तर विश्वाच्या मुळाशी जाणण्यासारखं काही नाही आणि ध्यान लावण्यासारखं काही नाही. विश्वमूळ हे नथिंग आहे. त्या नथिंग मधून जे समथिंग बाहेर येतो तेच ते विषय आणि ते विषय जाणण्यासाठी आपण आतुर असतो. आणि त्यामुळे विषयांचं ज्ञान हे वैषयिक म्हणजे विषमय म्हणजे अंतिम आपल्याला नष्ट करणार असतं. आणि ज्याला निर्विषयाचं ध्यान लागलं त्या निर्विषयामध्ये विषय नसतो विषय नसतो तिथे कोरे पण शांती असते. म्हणून निर्विषयाचं ज्याला ज्ञान प्राप्त झालं ध्यान प्राप्त झालं म्हणजे तिथे काही नाही हे ज्याला कळलं आणि त्या काही नाहीपणात जो शाश्वततेने स्थिर झाला त्यालाच परमशांत आनंदाची प्राप्ती होते. म्हणून विषय जे आहेत त्याचं ज्ञान असतं विषय आहे त्याचं ध्यान असतं. पण विषय क्षणिक असल्यामुळे ते ध्यान आणि ज्ञान क्षणिक असतं आणि क्षणिक विषयांच्या नादी लागलेला जीव सुद्धा क्षणभंगूर असतो. मात्र क्षणिकाच्या पलीकडे शाश्वत शून्याकडे जो झेपावला तिथे ध्यान नसतं ध्याता नसतो ध्येय नसतो ज्ञान नसतं ज्ञाता नसतो ध्येय नसतो. तिथे केवळ परमशांत शून्यावस्था असते आणि तेच ते निर्विषय आहे. आणि निर्विषयामध्ये जो स्थिरावला तो खऱ्या अर्थाने त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. म्हणून म्हटलेलं आहे ज्ञान संपदा ध्यान लागते ध्येय ध्याता काही नृते विषयांचे ते ज्ञान संभवे निर्विषयी ते ध्यान उद्भवे. ज्ञान हे विषयांबद्दल असतं आणि निर्विषयाचा यास कोणी धरतच नाही कारण ते शून्य पण आहे ते असणे पण आहे. मग असा निर्विषयाचा ध्यास कोण धरतो कोण ध्याता निर्विषयाचा कोण ध्येय कोणा निर्विषयाचे तरी चाले ध्यान अंतरी ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. या शून्याचा ध्याता कोण नसतो शून्याचं ध्येय कुणाला नसतं तरी सुद्धा आपल्या अंतरंगामध्ये कधी कधी जी एक शांत पोकळीचा आपण अनुभव घेतो तो कसा येतो तर सर्वसाधारणपणे विषयांचं ज्ञान आणि ध्यान यासाठी आपण आकृष्ट असतो. पण तू विषयांचं ज्ञान आणि ध्यान याच्यातून आपल्याला जेव्हा जेव्हा माघार घ्यावी लागते ते अशाश्वत आहे याची जेव्हा जाणीव होते तेव्हा अनायसे जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपलं हे जे अनायसे शांत होणं आहे तेव्हाच आपल्या हृदयात ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी तेव्हाच ते मूळ परब्रह्म आपल्या हृदयाच्या पोकळीमध्ये म्हणजेच परब्रह्म आपल्या हृदयाच्या पोकळीमध्ये ब्रह्म म्हणून स्पंदन पावते. म्हणून जरी निर्विषयाचं कुणी ध्यान लावलं नाही निर्विषयाचं ध्येय कुणाला नसलं निर्विषयाचं ज्ञान कुणाला नको असलं निर्विषयाचा ज्ञाता कोणी नसला तरी सुद्धा विषयांचं ध्यान आणि ज्ञान हवा असलेला माणूस जेव्हा विषयांपासून परावृत्त होतो किंवा विषयांमध्ये सुख नाही हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याच्या अंतरंगात अचानकपणे त्याच्या मनाच्या पोकळीत अचानकपणे ब्रह्माचे स्पंदन सुरू होते. म्हणून म्हटले आहे कोण ध्याता निर्विषयाचा ध्येय कोणा निर्विषयाचे तरी चाले ध्यानंतरी ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. म्हणजे आपल्याला ब्रह्माचं ज्ञान हवं असो किंवा नको असो आपण ब्रह्म जाणून घ्या किंवा नका जाणून घ्या परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये ब्रह्म स्पंदत असतेच. आपले जे प्राण आहेत ते खऱ्या अर्थाने ब्रह्माचं स्पंदन आहे. ते जसे जीवाला जीव म्हणून जगण्यासाठी मदत करतात तसेच ते प्राण खऱ्या अर्थाने जीवाला शिवत्वाकडे वळण्यासाठी प्रेरित करतात. म्हणून जीवाला शिवत्वाकडे वळण्यासाठी प्रेरित करणारे प्राण ज्याला ओळखता आले त्याने विषयाचा नाट टाकला आणि तो निर्विषयाकडे आला. त्याने संसार टाकला
आणि तो आत्म्याकडे आला आणि मग त्याला आपणच विश्वाच्या मुळाशी असलेलं ब्रह्म, ते निष्पंद ब्रह्म, ते अचल ब्रह्म आहोत हे जाणवते. म्हणून ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय ध्याता काही निरते, विषयांचे ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. कोण ध्याता निर्विषयाचा, ध्येय कोणा निर्विषयाचे, तरी चाले ध्यानंतरी, ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. आपल्यामध्ये जे प्राण चालू आहेत तेच तर आपण न मागता आपल्यामध्ये स्पंदित होणारं ब्रह्म आहे. त्यालाच म्हटलं आहे तरी चाले ध्यानंतरी, ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. प्राणरूपाने ब्रह्मच आपल्या अंतरामध्ये मनामध्ये स्पंदत आहे आणि ब्रह्मालाच ब्रह्माचे ध्यान आहे. म्हणजे ब्रह्मालाच आपण सर्वत्र असल्याची जी जाणीव आहे ती जीवामध्ये प्राणरूपाने स्पंदित झाली आहे. कर्म करता विरहित क्रिया, ओळख समजा ब्रह्माची या, ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे, गुळ खाऊनी मुके असावे. आपण म्हणत नाही मी प्राण घेतो, तरी प्राण चालू असतात. म्हणजे आपण कोणतेही कर्म न करता, म्हणजे आपल्याकडे कर्तृत्व न घेता, आपण करता नसताना, आपण काही करत नसताना सुद्धा ज्या अर्थी आपल्या हृदयामध्ये प्राण चालू आहेत त्या अर्थी जरूर ओळखा की प्राण ही कर्म करता विरहित क्रिया आहे. म्हणजे नारायण पाटणकर म्हणू शकत नाही मी प्राण घेतो, पण त्याच्या अंतर्गत प्राण चालू आहेत. नारायण पाटणकर करता नाही आणि नारायण पाटणकर काही कर्म करीत नाही, तरी सुद्धा ज्या अर्थी त्याच्या हृदयामध्ये प्राण चालू आहेत त्या अर्थी ओळखा तीच ती ब्रह्माची खूण आहे. कर्म करता विरहित क्रिया, ओळख समजा ब्रह्माची या. आणि एकदा हे आपल्या अंतरंगातलं ब्रह्म आहे लक्षात आलं की ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे, गुळ खाऊनी मुके असावे. की आपल्या अंतरंगात ही जी प्राणाची येज आहे ती ब्रह्माची गुण आहे ओळखा. आणि ते ब्रह्म जाणून मोन्याने गुळ खाल्ला तसा ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे. ते ब्रह्म जाणा आणि आपण जीव नसून शिवच आहोत, मी नसून तोच आहे, आपण केवळ ब्रह्मच आहे हे त्या प्राणावरून ओळखा. आणि ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे. ब्रह्माला जाणा आणि ब्रह्म म्हणूनच राहा, मी तूपणात राहू नका हा त्याचा अर्थ आहे. आणि ब्रह्म जाणून जो ब्रह्मपणात राहिला तो मी तूपणात नसतो, त्यामुळे तो म्हणणार नाही मी ब्रह्म आहे. स्वमंसो न म्हणता सुद्धा तो ब्रह्म असतो. म्हणून ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे, गुळ खाऊनी मुके असावे. गुळ खाल्ला मोन्याने, त्याला चव कळली तर तो सांगू शकत नाही. तसं ब्रह्म जाणलं, ब्रह्माचं ज्ञान झालं, पण अमनी नमनी माणूस ते सांगू शकत नाही. असा अमनी नमनी माणूस ब्रह्म ओळखून सुद्धा मोन्याने गुळ खाल्ल्यासारखा निस्तब्ध असतो. म्हणून असा हा जो अमनी नमनी आहे तो कसा असतो? व्यक्तित्वा विण व्यक्त असावे. अमनी साधू दिसतो, व्यक्त आहे, परंतु व्यक्तित्वाविण, परंतु तो अमका तमका आहे असं नेमकेपणी त्याची व्याख्या करता येत नाही. पुष्पे विणपरी गंध असावे. एखादं फुल फुलतो त्याचा गंध येतो, पण ते दडलेलं असतं, दिसत नाही, पण गंध येतो. फुल दिसत नाही तरी गंध येतो. व्यक्त आहे परंतु व्यक्तित्व सांगता येत नाही. असा हा माणूस असतो. गुणाकारी कदा नसावे. हा जो संत आहे तो गुण आणि आकारात कधीच नसतो, म्हणजे तो निर्गुण निराकार असतो. गुणाकारी कदा नसावे, सदा सर्वदा मुक्त असावे. म्हणजे व्यक्त असून सुद्धा आपल्याला व्यक्तित्व नाही, आपली व्याख्या नाही, आपल्याला मर्यादा नाही. गंध येत असून सुद्धा फुल दिसत नाही. गुण आणि आकारात कधीच न राहता सुद्धा जो सदा सर्वदा मुक्त असतो असाच तो साधू. हे लक्षात घ्या. म्हणून हे तरी छोटस पद्य असलं तरी नीट समजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला आत्मदर्शनाचा निश्चित लाभ आहे. नवे सर्वच काव्यातून हे आत्मदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने आलं आहे. आता एकदा शांतपणे ऐका. ज्ञान संपदा ध्यान लागते, ध्येय ध्याता काही नुरते. विषयांचे ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. कोण ध्याता निर्विषयाचा, ध्येय कोणा निर्विषयाचे. तरी चाले ध्यान अंतरी, ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी.
कर्म करता विरहित क्रिया ओळख समुदा ब्रह्माची या ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे गुळ खाऊनी मुखे असावे व्यक्तित्वाविन व्यक्त असावे पुष्पे विन परिगंध असावे गुणाकारी म्हणजे गुण आकारात गुणाकारी कदा नसावे म्हणजे सदा निर्गुण निराकार असावे सदा सर्वदा मुक्त असावे अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. आता देवदेव म्हणतात ते काय बघा, अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. ऐका छान आहे. देव देव म्हणती ऐसा असे तारे कोणी विचारी मना तू तुझ दिसे तारे कोणी तुम्ही जगी जेथे देव कैसा तेथे द्वैत द्वंद्व जेथे नांदे देव कैसा तेथे देव पाहण्या आधी मना तू तुझ पाही ध्यान चिंतनात मना तू नित्य सदा राही ध्यान चिंतनी रमता देखे सहज भावे सहज भाव चिंतनात नमन तू व्हावे निर्भाव निर्विचार निर्बीज तू अससी आता मन म्हणून कैसा तू उरसी मनाना उरसी मी ऐसा नससी मी जेत नाही तेथ तू कैसा राही मी तुझेच नाही तेथ देव सदा राही अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. देवदेव म्हणतात असा प्रत्यक्षात कोणी आहे का? तेव्हा आहे म्हणा विचारी म्हणा तू त्याचा शोध घे. इथे तू आणि मी ज्या जगात आहे तिथे तो देव दिव्यत्व असं राहणार. जिथे तू मीच द्वैत आणि द्वंद्व आहे तिथे तो दिव्यत्व दिव्य पुरुष आत्मा कसा राहणार. देव पाहण्याआधी म्हणा तू तुझं पाही. देव पाहण्या अगोदर म्हणा तू तुझं निरीक्षण कर. ध्यान चिंतनात म्हणा तू नित्य राही. नेमका तू कोण आहेस याचं ध्यान त्याचं चिंतन कर. मग तुझ्या लक्षात येईल ध्यान चिंतनी रमता देखे सहज व्हावे. ध्यान चिंतनात जर तू रमलास तर तुझ्या असं लक्षात येईल की सहज भाव चिंतनात मना न मन दूर आहे. की मन म्हणून तू शोधायला गेलास तर मन असं नेमकेपणी काही नसतं. फक्त असतं ते आपली परंपरा आपल्या श्रद्धा आपल्या समजुती गैरसमजुती ग्रह विग्रह प्रतिग्रह राष्ट्रीय शृंखलेच्या सांस्कृतिक बेड्या एवढंच असतं. आणि हे जर टाकलंस तर ध्यान चिंतनात हे तू टाकू शकतोस. आणि तुझ्या लक्षात की मनाला आता कोणताच तऱ्हेचा गुण नाही आकार नाही आणि असं निर्गुण निराकार मनाचं असणं हेच ते नमन. आणि असं कोरे पण नमन हेच तुझं रूप तुझ्या लक्षात येईल. आणि मग निर्भाव निर्विचार निर्बीज तू असं येईल. तुझ्याजवळ भाव नाही तुझ्याजवळ विचार नाही. तुला रुजत घातलं तर तू रुजणार नाहीस. कारण तुला बीजच नाही. म्हणजे मनाला बीज नाही. मन रुजण्यासारखी गोष्टच नव्हे. असं जे रुजत नाही अशा मनात विचार आणि भाव येणार कसे. आपल्या मनात भाव असतात विचार असतात. याचं कारण एवढंच आहे की आपल्या मनाच्या भांड्यामध्ये नको त्या गोष्टी लोकांनी भरलेल्या श्रुती स्मृतीवर आधारलेल्या ऐकीव सांगीव माहितीने भरलेल्या अशा गोष्टी आपण आपल्या समजतो. वास्तवात त्या सर्व टाकून दिल्या तर मन निर्बीज होते. आणि जे मन निर्बीज झाले त्याच्यामध्ये विचार आणि भाव राहत नाही. आणि अशा निर्बीज मनातच स्वाभाविकपणे निर्बीज समाधी म्हणजे असणे नसण्याच्या पलीकडची कैवल्यावस्था प्राप्त होते. आणि जेव्हा आपण मन म्हणून उरत नाही तेव्हा आपण नमन असतो अमन असतो. आणि नमन आणि अमनात जो असतो असं नमन किंवा अमन समत्वाच्या अधीन असतं. म्हणून त्याला निर्बीज समाधी. आता ते असं समत्वाच्या अधीन आहे की आता समत्व ते कधी नष्ट होणार नाही. आणि समत्वातून विषमतेत येणारं बीज मनाचं नीतूपणाचं वर्जित झालं आहे जळून नष्ट झाले आहे. म्हणून आता मन हे नमन झाले. ते खऱ्या अर्थाने निर्भाव निर्विचार निर्भीत झाले. आता मन म्हणून साधक उरलाच नाही. मनाना उरसी मी ऐसा नससी मी जेत नाही तेच तू कैसा.
अद्वैता राही. आता मन नाही, मन जिथे नाही तिथे मी नाही, मी जिथे नाही तिथे तू नाही. म्हणजे मन नाही, मी नाही, तू नाही, मी आणि तू पण नाहीच झालं आणि अखंड शांत्यावस्था जी तयार झाली तिथे तुम्ही मी तुझेत नाही तेथ देव सदा राही. अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. ते द्वंद्व नाही, भेदाभेद नाही, मी तू पण नाही, अशा अद्वैतावस्थेत अद्वयावस्थेतच ते चैतन्य, ते दिव्यत्व, तो देव राहतो. म्हणून मी तुझेत नाही तेथ देव सदा राही. अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. हे तुम्ही सर्वांनी समजून घ्यावं ही प्रेमळ विनंती असतो. आजचं प्रवचन येथे थांबवतो.